कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत तारसा रोडवर शिवनगर येथील जुनघरे यांच्या घरी भाड्याने राहत असलेल्या पत्नीने पतीला सोबत जाण्यास नकार दिल्याने दारुड्या पतीने पत्नी आणि स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळले। या दोघेही गंभीर भाजल्याने उपचारादरम्यान पतीचा मृत्यू झाला। ही घटना शुक्रवार 29 मार्चला रात्री 7:30 वाजताच्या सुमारास घडली। मृतक आरोपी पती राहुल चिंतामण चाफले आणि आकांक्षा राहुल चाफले असे जखमी पत्नीचे नाव आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी राहुल चाफले याला दारूचे व्यसन असल्याने व चारित्र्यावर संशय घेऊन नेहमी पत्नीला मारहाण करत असल्याने त्याची पत्नी आकांक्षा आपल्या 10 वर्षाची मुलगी आणि 6 वर्षाच्या मुलासह कन्हान येथील तारसा रस्त्यावर भाड्याच्या घरात राहत होती। 10 वर्षाची मुलगी आणि 6 वर्षाचा मुलगा असल्याने मोलकरणीचे काम करून ती मुलाचे संगोपन करत होती। शुक्रवारला 7:30 वाजताच्या दरम्यान राहुल बॉटलमध्ये पेट्रोल घेऊन पत्नीच्या घरात पोहोचला। पत्नीला घरी चल नाहीतर तुला पेट्रोल टाकून जाईन असे म्हणून राहुलने पत्नी आकांक्षा सोबत हातापाई केली। आकांक्षाने पतीला सोबत जाण्यास नकार दिल्याने त्याने आधी स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकले आणि नंतर आकांक्षाच्या अंगावरही पेट्रोल टाकले। दोन्ही मुले घरात असल्याने आकांक्षा घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतानाच राहुलने आकांक्षाला घट्ट पकडून लायटरने पेटवून दिले। आकांक्षाने आवाज केल्याने घरमालक व शेजारील लोकांनी धाव घेत कशी तरी आग विझवली, मात्र तोपर्यंत दोघेही आगीत भस्मसात झाले होते आणि मुलं थोडक्यात बचावली। सदर घटनेची माहिती कन्हान पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक उमेश पाटील स्टाफसह घटनास्थळी पोहोचले आणि दोघांनीही तातडीने नागपूर येथील वैद्यकीय रुग्णालयात पाठवण्यात आले। शनिवारला पहाटे 4 वाजताच्या दरम्यान राहुलचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। सदर प्रकरणाबाबत कन्हान पोलिसांनी आकांक्षा चाफले यांच्या तक्रारीवरून आरोपी पती राहुल चाफले याच्या विरुद्ध 307 चा गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक पराग फुलझिले हे करीत आहे। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी ऋषभ बावनकर, कन्हान।